हार्दिक शुभेच्छा माझ्या बहीण भावाला यूट्यूब फॅमिलीला. तर मी कानी आता म्हणजे गावाकडे आली होती. तर मी डोंगर किनीत होती, आईच्या घरी होती मी. तर आता मी सकाळी शनिवार आहे, आता शनिवारी चालले. तर मग मी म्हणलं बा परत आपल्याला लागते, ताईची भेट घेतली, मी चालले. तर आता इकडं काय कळे ना, हा पण मधातून चालली मी. आता मी त्याला विचारून घेतलं, त्या रस्त्याने चालली मी. आता त्या बसस्टँडवर चालली, म्हणजे तिथून गाडी लागते, इथून नाही लागत. नाशिकमधली थेट म्हणजे 8:30 वाजताची गाडी येते, त्याच्यामुळं मी चालली. आता आमच्या घरचे येऊन राहिले होते तिकून, तर मग तिकून आले. तर मग आता मी इथून चालले. आणखीन ते डबल काम आहे त्याच्यामुळं. तर चला, 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, बहीण भावांना, यूट्यूब फॅमिलीला. मी थांबत होती इथं, मला म्हणत की थांबा म्हणून. पण माझी मुलगी आहे, तर माझी मुली तिन्ही पण एक तर औरंगाबादला आहे, पण दोन्ही म्हणत आई तिथं तू राहू नको, इथं 14 एप्रिल चांगली 14 एप्रिल तिथं नाशिकमध्ये शालीमारले, इतक्यात एक नंबर शालीमार. तर शालीमारले तिथं का नाही गेल्या वर्षी पण मी गेली होती तिथं. मग मला पण इकडे 14 एप्रिल म्हणजे हे होत नाही, मग तिथं आवडते मला जायला. मग त्याच्यामुळं का नाही माझी मुलगी म्हणे तू इथे म्हणे, आपण म्हणे करू म्हणे 14 एप्रिल म्हणून. म्हणजे गेल्या वर्षी ना मी रात्री 1 वाजता आली होती. एवढी तिथं हे म्हणजे लय चांगली वाटते तिथं, म्हणजे करमती. तिथे यावं वाटतच नाही बरं का तिथून आपल्या त्या शालीमारून. म्हणजे ते घराची रस्ताच नाही सुचत, त्याच्यामुळं का नाही मला इकडे हे नाही होत, आवडत नाही. मग इकडं डोंगर किल्ला थांबा म्हणत, पण नाही मग तिकडंच मी जातो. माझी मुलगी म्हणे, मोठी मुलगी म्हणे की तू का नाही इकडंच ये. मग त्याच्यासाठी मी चालले. बा इकडून नाही बा इकडून चालले. आणि इकडं का नाही बस स्टँड आहे. या बस स्टँडवर गाडीच लागत नाही. आणि बरी कोणती नाही गाडी लागते, पण गाडी लागते, पण का नाही इतकी भरून येते, एवढी भरपूर भरून येते का नाही तिथं जागाच भेटत नाही. त्याच्यासाठी का नाही मी तिकडे चालली. तिकडं जागा भेटते चांगली मस्त. मग लांब जा लागते. नाशिक म्हणलं तर सगळं अख्खा दिवस जाते. आता मी 8 जर बसली ना तर 8:30-9 वाजतील. 9 वाजता बसली ना तर 10 वाजतील, 10-11 वाजतील. त्याच्यामुळं का नाही चटकन म्हणलं, जेवढ्या चटकन गाडी भेटली ना तेवढ्या चटकन म्हणलं आपण जाऊ. कसा एडी वाटते तुम्हाला, लाईक करा, कमेंट करा, आणि सांगा की बाबा चांगला आहे म्हणून, असं सांगा मला. ह्या बाई इकडे आता मी इकडं चालली. इथून जसं जवळ पण दम आला बरं का मला. म्हणजे कसं की मलकाने अशी चाल किती दिवस झाले, 2 वर्ष झाले अशी चाल. अशा चाली माहीत नाही, तर गाय माहिती नाही, त्याच्यामुळं दम आला मला. पाणी पण आलं नाही, सुद्धा ध्यान पण नाही, पाण्याचं पण ध्यान नाही. गाय निघाच केलं बाबा. आपल्या घरची येतील ते कोण. तर मग आपण इथं नाही भेटलं तर काय करायचं. मग एक तर मी सांगतो तुम्हाला, माझी चप्पल पण नेली कुत्र्यानं रात्री. चप्पल नेली, जे सकाळपासून चप्पल धुंड लागली. चप्पलाचं काय एवढं हे नाही, पण कसं की तितक्या लांब जावं लागते आपल्याला. तेवढ्या लांब म्हणल्यावर मग ती चप्पल नाही होत नाही ना. चप्पल धुंडायला माझी हुळहुळ पाय झाले होते, त्याच्यामुळं का नाही मी धुंडली. मग आली, मग तशी बिन चप्पल थोडी समोर आली. चप्पल नाही होते, पण आपण तिकडे घेऊ बाबा, तसं काय नाही. पण ती टायमाला किंमत आहे ना. मी इकडं आली तर माझ्या आत्या बहीण म्हणे माझी की बाई काय म्हणे चप्पल नाही घातली, काय नाही, डोकं नाही विसरलं. पण ती मनस्थित नव्हती की बाबा आता आपण जायचं कसं. चप्पल नव्हती पाहत नाही, पण मला चप्पल मिळून गेली. मग परत गेली. म्हणलं बाई तुला एवढं टेन्शन घेत असेल तर बा इथं बुद्ध व्यवहार मालेगावमध्ये बुद्ध व्यवहार होऊन राहिलं, नवीन बुद्ध व्यवहार होऊन राहिलं. तर जिथं हे झालं ना, म्हणजे असं ते थोडं थांबा वाटते. ते कुठं काय दिसलं ना की लगेच थोडं थांबा वाटते तिथं. तर मग कसा एडी वाटते तुम्हाला तर सांगा. म्हणजे लय परेशानीत होते बाबा सकाळी. म्हणलं आता कायच करायचं, आपल्याला चप्पल भेटत नाही. तर बाई इकडं आलेली आहे. हा बाई इथं बस स्टँड आहे. आता समोर बस स्टँड आहे. मी कनकन आले तर चहा पिला मी, पोळ्यासोबत बांधून आणल्या. त्या बाईनं पोळ्या टाकल्या. असं कोण नाही मला एवढं सकाळी कोणच नाही पोळ्या करून दिल्या डोंगरकिनीमध्ये. माझे असले तर करून देत जा, पण असं नाही. पण तिने बिचाऱ्याने सकाळी पोळ्या टाकून दिल्या. आपला तेवढा हक्क काय तिच्यावर का आपण तिला इष्टी दिली का माबापाची आणली आपण,
लुटून भावाजवळून आणले आपण लुटून. आणि भावाच्या घरीसुद्धा पान नाही, कसं आईचीच सोय नाही, व्यवस्थित नाही, आपण देऊन फसलो ना. तर मग त्याच्यामुळं दिलं नसतं ना तर माझ्या आईची एवढी परिस्थिती आली नसती ना, आमच्यावर परिस्थिती आली नसती. आणि जे चोपडं राहते ना त्याच्या चोपडे असल्या बहिणी असं ना भाव असते, चोपडे जर असले ना तर त्याचंच म्हणजे त्यांना पुसतात, ते आपल्याला चोपडेपणा अजिबात जमत नाही. आईबद्दल माझं कसं म्हणणं होतं, मी कसं काय दिलं, काहून दिलं की बाबा आईची जर सोय झाली ना तर आपल्याला तेवढंच आनंद आहे, त्यासाठी मी दिलेलं होतं. पण आईची सोय नसल्यावर आपण काय करायचं. तिला म्हणलं बाई तुला पगार भेटे ना, तुझ्याजवळ आता काय नाही उरलं, पण तुला पगार भेटे ना तर तू का नाही ते पगार खात राहे, म्हणजे सलाईन घेत राह, भाकर हाताने घेते, तिचं लुगडं ती धुवून घालते, तिचं पाणी हे करते, हातानं कोणावर चहा करून पिते, अशी करते. म्हणजे तिचंच हे नाही तर आपलं कुठे. पण माझी आत्याबाईन कशी असं, पण आत्याबाईन गेली ना तर ती कधी करते, ती मला दर्जाच्या बाहेर कधीच काढून देत नाही. पण मी आईसाठी मी पण आईसाठी आपल्याला काहीतरी करावंच लागतं बा. आईसाठी ना भावालाही वाईट झालं तरी चालेल, काही राहत नाही भावाबद्दल, भावाच्या संगतीन काही राहत नाही. फक्त कानी आई आणि बाबा दुनियातनी प्रेम आई आणि बाबाचं भेटे, आणि त्याच्या मागं नवऱ्याचं बस, याच्याबद्दल कोणाचंही प्रेम नसते. जन्माले घातलेलं त्याचं पण आपल्यावर प्रेम नसते. त्याच्या तो का आपल्यासाठी संस्कार चांगले करत नाही कोणी झालं तर. चला मग, बाय बाय.